पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वाचे प्रदेश प्रभारी आदरणीय रविभाऊ चव्हाण सर, सरचिटणीस विक्रांतजी पाटील, राजेशजी पांडे आणि आमदार कर्डिले साहेब या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं. भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे आणि आमची टीम महाराष्ट्रातल्या 1 लाख बूथवर सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष पुढच्या 15 दिवसांमध्ये करण्याची आमची योजना आहे. 1 जानेवारी पासून आम्ही या संघटन पर्वाला सुरुवात केली आहे. 5 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते बूथवर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह आम्ही केला. संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह 10 तारखेला घर चलो अभियान जनतेला देणे, ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जुळायचं आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारले, याकरता आमचा हा ड्राईव्ह आहे. महाराष्ट्रातले आमचे सर्व आमदार, खासदार, मंत्री, आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी, पंचायत ते पार्लमेंट पर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही 10 तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही 50, 40, 50 घरी जाऊ आणि त्या दिवशी घर चलो अभियान करू. पुन्हा 1-2 ड्राईव्ह होतील आणि या ड्राईव्ह मध्ये आम्ही ठरवलं आहे की 1.5 कोटी सदस्यता संख्या असलेला भाजप महाराष्ट्रातला आणि सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप, जसं देशामध्ये आणि आपण पाहिलं तर देशामध्ये आमचा जो पक्ष आहे हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. जगातली सर्वात जास्त सदस्यता अभियान आणि नोंदणी असलेला पक्ष आम्ही आहोत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हा अभियान करतो आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या संघटन पर्वामध्ये सहभागी होईल आणि 1.5 कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू. या अभियानाचे प्रमुख माननीय रवी चव्हाणजी आहेत, त्यांचाही या विषयाचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय, नागरिकांना करतोय. या अभियानावर अशामध्ये या अभियानाला काही ब्रेक लागण्याची शक्यता वाटते का? कारण काही प्रिकॉशनरी बैठका सुद्धा आज दुपारी 3 वाजता आरोग्य मंत्र्यांनी बोलवली आहे. कालच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, केंद्राच्या ज्या काही SOP येतील त्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकार मिळून जे काही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्राथमिक केंद्रापर्यंत, उपकेंद्रापर्यंत, गावागावातल्या ज्या आपल्या आरोग्य विभागाचे सेंटर्स आहेत तिथपर्यंत जी यंत्रणा आहे आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या मेडिकल सायन्सची जी पूर्ण यंत्रणा आहे, तर मला वाटतं या दोन्ही प्राथमिक सदस्यता ही राज्यामध्ये कोणी घेऊ शकतं, ज्यांना माननीय मोदीजी, देवेंद्रजी आणि आम्ही सर्व लोकांसोबत काम करायचं आहे. पण ऍक्टिव्ह मेंबरची मेंबरशिप वेगळी आहे. एका बूथवर आम्ही 5 ऍक्टिव्ह मेंबर या अभियानानंतर करणार आहोत, जे ऍक्टिव्ह असणार. बूथ अध्यक्ष आणि बूथची समिती ऍक्टिव्ह मेंबर केल्याशिवाय आम्हाला त्याला पदाधिकारी करता येत नाही. म्हणजे निवडणुका लढायच्या असतील, पंचायतच्या, ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या, जनप्रतिनिधी व्हायचं असेल पंचायत ते पार्लमेंट पर्यंत, त्यांना आम्हाला ऍक्टिव्ह मेंबर करावंच लागतं.
आम्ही 5 लाख ऍक्टिव्ह मेंबरचं जे आमची योजना आहे ती आम्ही ही 1.5 कोटी संख्या झाल्यानंतर ती योजना आमची चालू होणार आहे. आणि त्यानंतर आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी आहे, तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे, जिल्हा अध्यक्षाची निवडी आहे, प्रदेश अध्यक्षाची निवड आहे. या प्रक्रियेला समोर जावंच लागतं. त्यामुळे ऍक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करावीच लागणार आहे. आमचं टार्गेट निश्चितपणे 3-4 ड्राईव्ह आम्ही केलं तर पूर्ण होईल. 10 तारखेच्या ड्राईव्ह मला वाटतं आमच्याकडे एवढी मोठी टीम आहे की 250 प्रत्येकाने जरी केले तरी 1.5 कोटी टार्गेट पूर्ण होईल. आणि 12 तारखेच्या अधिवेशनामध्ये आमचे 15,000 प्रतिनिधी येणार आहेत. 12 तारखेच्या शिर्डीच्या अधिवेशनात महाराष्ट्रातले 15,000 प्रतिनिधी येणार आहेत. ते सुद्धा येताना एक 250 सदस्य संख्या करून येतील असंही आम्ही त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिलं आहे. तर मला वाटतं टार्गेट एवढंच आहे की आम्ही ज्यांचे मतं घेतले आहेत, ज्यांनी आम्हाला ज्या परिवारांनी मतं दिले आहेत ते मतदार आम्हाला माहिती आहे, ते परिवार आम्हाला माहिती आहे, आमच्या बूथ अध्यक्षांना माहिती आहे, आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. जे आमच्या महायुतीच्या सरकारच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या याबद्दल मी यापूर्वी सांगितलं आहे की सुरेश धसांना त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती वेगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे सरकार म्हणून, आणि पक्ष म्हणून काही सांगायचं तर मला सांगितलं पाहिजे. मी त्यांना आज वेळ दिलेला आहे. मी आता बोलणार आहे पुन्हा एकदा. परवामध्ये बोलणं झालं होतं तर मी संघटन म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे. आणि माननीय देवेंद्रजींना बहुतेक आजच्याच मी वाचलाय की ते आज भेटणार आहेत. हे गोष्ट खरी आहे की सरकार म्हणून त्यांना देवेंद्रजींना जे काही सांगायचं असेल ऍडिशनल माहिती ती द्यावी. संघटनेत काही अडचणी असतील तर मला सांगावं. संदर्भात आले एकंदरीत निवडणुकीच्या संदर्भात आक्षेप घेतले जातात, आरोप केले जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे पश्चिम विदर्भामध्ये 1100 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. त्याकडे भाजपचं लक्ष नाहीये, फक्त सत्ता मिळवणे एकच ध्येय भाजप बाळगून दिसते. काय उत्तर? आता यामध्ये मी बोललो तर राज्याची नोंद घ्यावी लागली. त्या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हे घोषित करावे लागले. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बवंडर झाला. मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत होते. पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यांच्या पाठीशी सरकारने राहिलंच पाहिजे. आम्ही सर्व पाठीशी आहोत. पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आहे, विरोधकाचं राजकारण जाऊ द्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या काही पर्याय नाही. त्यातनं मार्ग निघू शकतात आणि महाराष्ट्राचं सरकार मार्ग काढायला तयार आहे. मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्महत्येचा पर्याय निवडू नका. आज 12:30-1 वाजता आपण जाणार आहे. पुण्यातले 5 उबाठाचे नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करताय. पक्षाची ताकद पुण्यामध्ये वाढणार आहे. आणि आम्ही आपल्या माध्यमातून अनेक लोकांना विनंती करतो की जे समाजातील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षामध्ये असो, त्यांनी सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्राला मदत करण्यासाठी 100 दिवसाचं टार्गेट तुम्ही पूर्ण करू शकणार आहात का? अनेक जण त्यामध्ये बरेच पिछाडीवर दिसतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आधीच सर्व विभागाचे प्रधान सचिव, त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव जे काय असतील, ACS असतील, तर यांची सर्वांची ऑलरेडी अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत. त्या खात्याचं बऱ्यापैकी प्रेझेंटेशन